क्वालिटीचे 10+ MCQ एक्झाम ओरिएंटेड MCQ. तर मित्रांनो, आपण पहिला प्रश्न पाहूयात की भारताचे संविधान अर्ध फेडरल का मानले जाते? तर याचं योग्य उत्तर असं आहे की केंद्राची शक्ती केंद्रित आहे, त्याच्यामुळे केंद्रामध्ये शक्ती केंद्रित आहे, त्याच्यामुळे भारताचे संविधान हे अर्ध फेडरल मानले जाते. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की केंद्रात शक्ती केंद्रित आहे म्हणून. तर मित्रांनो, आता आपण पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 32 कोणासंदर्भात आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे की भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 32 हा मूलभूत हक्क अंमलबजावणीशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 भारतात कोणते न्यायालय संविधानिक पीठ म्हणून कार्य करते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की भारतात संविधानिक पीठ म्हणून कार्य करणारे न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालय आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 असा आहे की भारताचे राज्यघटन कोणत्या पद्धतीचे आहे? भारताचे राज्यघटन कोणत्या पद्धतीचे आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की भारताचे राज्यघटन हे अर्धकठोर आणि अर्धलवचिक अशा पद्धतीचे आहे. तर मित्रांनो, आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 असा आहे की DPSP म्हणजे राज्य धोरण मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशातून घेतली आहेत? तर DPSP कोणत्या देशातून घेतली आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की आयर्लंड या देशाकडून DPSP हे आपण आपल्या संविधानामध्ये घेतलेले आहेत आणि ते इन्क्लूड केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 असा आहे की भारतीय राज्यघटना म्हणजे एक दस्तऐवज संघराज्य आहे हे कोणी म्हटले आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की भारतीय राज्यघटना म्हणजे एक दस्तऐवज संघराज्य आहे असे ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलेले आहे. तर मित्रांनो, आपण पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7 असा आहे की राष्ट्रपती शासन कोणत्या अनुच्छेदाखाली लागू होतो? राष्ट्रपती शासन कोणत्या अनुच्छेदाखाली लागू होतो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की ऑप्शन बी अनुच्छेद 356 अंतर्गत किंवा अनुच्छेदाखाली राष्ट्रपती शासन लागू होतो. तर मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक पुढील पाहू. प्रश्न क्रमांक 8 असा आहे की भारतात सर्वप्रथम पंचायत राज व्यवस्था कोणत्या राज्यात सुरू झाली? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की भारतामध्ये पंचायत राज सर्वप्रथम राजस्थान या राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आपण पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9 असा आहे की भारतात ज्युडिशियल रिव्ह्यू संकल्पना कोठून घेतलेली आहे? ज्युडिशियल रिव्ह्यू ही संकल्पना कोठून घेतलेली आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की अमेरिका, ऑप्शन बी. मित्रांनो, भारतात ज्युडिशियल रिव्ह्यू संकल्पना ही अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपण पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10 असा आहे की 73वी राज्यघटना मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे की 73वी राज्यघटना ही ग्रामपंचायतींशी संबंधित आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे 73वी राज्यघटना ही मुख्यत्वे ग्रामपंचायतींशी संबंधित आहे. मित्रांनो, आपण पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11 असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राज्यांना बंधनकारक असतात हे कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की अनुच्छेद 141 म्हणून याचं योग्य उत्तर अनुच्छेद 141 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राज्यांना बंधनकारक असतात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करायला पण विसरू नका.
थँक्यू, धन्यवाद.